शक करणारा देवाच्या राज्यात टिकत नाही किंवा शक करणारा देवासाठी तेवढा उपयोगी होऊ शकत नाही. देवाची सेवा करणारा किंवा देवाकडून आशीर्वाद प्राप्त करणारा असा व्यक्ती हवा जो बिनधास्त देवावर निर्भर आहे. माझ्यासारखा कसा बिनधास्त, डोक्याला कीड लावून घ्यायची सांभाळणारा माझा बाप आहे. जास्त चिंता विंता ते लय डोक्याच्या बाहेर. मी म्हणतो चिंताच नको, चल निघ. हालेलुया. जे होईल ते पाहता येईल. आम्ही मात्र आमच्या देवासोबत प्रामाणिक राहायचं आणि नंतर आपल्या परिवारासोबत आणि नंतर आपल्या सेवेसोबत आणि नंतर मग 3, 4, 5, 6, 7, 8 नंबर ते नंतर. फर्स्ट प्रायोरिटी देव, दुसरी प्रायोरिटी फॅमिली, तिसरी प्रायोरिटी मिनिस्ट्री. काही लोक जास्त आत्मिक असल्यामुळं म्हणतात पहिला देव, दुसरी सेवक आहे आणि तिसरा परिवार. अजिबात हे रॉंग आहे. पहिला देव, परिवार आणि मग मिनिस्ट्री. कारण देवाचं वचन म्हणतो जो सेवक आपल्या परिवाराच्या गरजा, आपल्या परिवाराला सांभाळू शकत नाही तो सेवा करू शकत नाही. म्हणून देवाने परिवाराला, फॅमिलीला सगळ्यात वर दिलं आणि त्याच्याही वर देव आहे. आणि मग तिसऱ्या नंबरला जाऊन सेवा करायची. परिवारात, फॅमिलीत गडबड असेल तर सेवा करायची नाही. अगोदर त्याला दुरुस्त करायचं, परिवाराला दुरुस्त करायचं, त्यांच्या गरजा पूर्ण करायचं, त्यांचं पाहायचं कमी घटी काय, त्याचं सगळं सेटलमेंट करायचं. ते एकदा व्यवस्थित झालं का मग सेवेत हात घालायचं देवाच्या राज्यासाठी.